श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मे 2026साठी धनु राशीचे राशी भविष्य. मे 2026मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुमच्या कुंडलीतील 5व्या आणि 6व्या घरात असेल. 15 मे पर्यंत सूर्य तुमच्या 5व्या घरात म्हणजे मेष राशीत उच्च राशीत असेल. 5व्या घरातील सूर्याचे गोचर फारसे शुभ मानले जात नसले तरी उच्च राशीतील त्याची स्थिती तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकते. 15 मे नंतर सूर्य 6व्या घरात प्रवेश करेल आणि तुम्हाला त्याचे शुभ परिणाम देईल. 11 मे पर्यंत मंगळ शनीसोबत तुमच्या 4थ्या घरात असेल, जी एक अनुकूल स्थिती नाही. त्यामुळे या काळात मंगळाकडून मिळणारे परिणाम नकारात्मक असू शकतात. 11 मे नंतर मंगळ 5व्या घरात प्रवेश करेल. 5व्या घरातील मंगळाचे गोचर सामान्यतः शुभ मानले जात नसले तरी स्वराशीत असल्यामुळे तो तुम्हाला अनेक बाबतीत मदत करेल. त्यामुळे 11 मे पूर्वी मंगळ कमजोर असेल, परंतु त्यानंतर तो तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम देईल. बुध 15 मे पर्यंत तुमच्या 5व्या घरात राहील, जी स्थिती सामान्यतः शुभ मानली जात नाही. तसेच यामुळे तुम्हाला संमिश्र परिणाम मिळू शकतात. बुध 15 मे ते 29 मे पर्यंत तुमच्या 6व्या घरात राहील. ही स्थिती सामान्यतः शुभ मानली जाते. दरम्यान 29 मे नंतर बुध 7व्या घरात स्वराशीत राहील, ज्यामुळे तुम्हाला सरासरी यश मिळेल. त्याचवेळी तुमच्या राशीचा स्वामी असलेला गुरु 7व्या घरात स्वराशीत राहील, ज्यामुळे तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. शुक्र 14 मे पर्यंत 6व्या घरात भ्रमण करेल आणि त्यानंतर तो 7व्या घरात असेल. या दोन्ही परिस्थिती प्रतिकूल मानल्या जातात. त्यामुळे शुक्राच्या अनुकूलतेची अपेक्षा करू नका. तुमच्या 4थ स्थानातील शनीची स्थिती तुम्हाला अनुकूल फळे देण्यापासून रोखू शकते. दरम्यान राहूचे 3य स्थानातील आणि स्वराशीतील गोचर तुमच्यासाठी शुभ मानले जाईल. मे महिन्याची केतूची स्थिती तुमच्यासाठी मध्यम किंवा सरासरीपेक्षा कमी असेल. त्यामुळे मे 2026 हा धनु राशीसाठी अनुकूल असेल. कार्यक्षेत्र, करिअरबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या कर्मभावाचा स्वामी बुध या महिन्यात मिश्र स्थितीत असेल. महिन्याच्या सुरुवातीला बुध 15 मे पर्यंत सूर्यासोबत तुमच्या 5म घरात असेल. जरी 5म घरातील बुधाचे गोचर सामान्यतः अशुभ मानले जात असले तरी सूर्यासोबतची त्याची युती आणि बुधात्य योगाच्या निर्मितीमुळे तुमच्या बुद्धी तीक्ष्ण होईल. परिणामी तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत चांगली कामगिरी करू शकाल. महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात तुम्ही बुधाकडून मिश्र परिणामाची अपेक्षा करू शकता. तर 15 मे नंतर तो तुमच्या 6ष्ठ घरात असेल आणि सकारात्मक परिणाम देईल. या काळात केलेले कोणतेही प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला तुमच्या संपर्कामधून लाभ मिळू शकेल. व्यवसायासाठी हा महिना सरासरीपेक्षा चांगला असू शकतो. तसेच 11 मे पर्यंत दशम घरात शनी आणि मंगळाच्या एकत्रित आणि सप्तम घरात मंगळाचा प्रभाव लक्षात घेता व्यवसायात कोणतीही जोखीम घेणे टाळा. त्याऐवजी गोष्टी जशा आहेत तशाच चालू द्या. दरम्यान मे महिना नोकरी करणाऱ्यांसाठी खूपच अनुकूल असेल, कारण बुध तुमच्या बौद्धिक क्षमतांना बळकट करेल आणि तुमच्या कामात सकारात्मक परिणाम मिळवून देईल. तसेच तुम्हाला कठोर परिश्रमासाठी तयार राहावे लागेल, कारण शनीची तिसरी दृष्टी 6व्या घरावर असेल. 6व्या घराचा स्वामी शुक्र देखील 14 मे पर्यंत 6व्या घरातच राहील. जरी 6व्या घरातील शुक्राचे गोचर शुभ मानले जात नसले तरी स्वराशीतील त्याचे स्थान कठोर परिश्रम करणाऱ्यांना यश मिळवून देईल. तसेच महिला सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. जर तुम्ही कार्यालयात एखाद्या महिलेसोबत काम करत असाल तर तिची टीका करणे टाळा. शक्य असल्यास एक सन्माननीय अंतर राखा. सन्माननीय संबंध राखल्याने अनुकूल परिस्थिती टिकून राहील. अशा प्रकारे हा महिना तुमच्या व्यावसायिक जीवनात सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना व्यवसायातील लोकांपेक्षा चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबीबद्दल बोलायचं झाल्यास लाभस्थानाचा स्वामी शुक्र या महिन्यात अनुकूल स्थितीत राहणार नाही. जरी शुक्र 14 मे पर्यंत स्वराशीत राहणार असला तरी कर्ज मिळवू इच्छिणाऱ्यांना यश मिळू शकते, परंतु 14 मे पूर्वीचा काळ कमाईतून संपत्ती जमा करण्यासाठी अनुकूल नसेल. यानंतर शुक्राची स्थिती विशेष अनुकूल नसेल, परंतु संपत्तीचा कारक असलेल्या गुरुग्रहासोबतही त्याची युती त्याचा नकारात्मक प्रभाव कमी करेल. परंतु गुरु 5व्या घरातून लाभस्थानावर सतत दृष्टी टाकत राहील आणि त्यामुळे 14 मे नंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या प्रमाणात फळ मिळू शकेल. बचतीच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला मानला जाणार नाही, कारण बचत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. एकूणच उत्पन्नाच्या दृष्टीने हा महिना सरासरी असेल, तर बचत कमी असू शकते. संपत्तीचा कारक असलेल्या गुरुची स्थिती सूचित करते की जर तुम्ही तुमच्या कमाईचे नियोजन केले आणि खर्चाचे सुज्ञपणे व्यवस्थापन केले तर आर्थिक समस्यांची चिंता राहणार नाही. आरोग्याच्या बाबतीत लग्न राशीचा स्वामी असलेला गुरु 7म स्थानात स्वगृही असेल, जी एक शुभ स्थिती आहे. गुरु तुमच्या 1म स्थानावर दृष्टी असेल, जे देखील शुभ मानले जाते. म्हणजे तुमचे आरोग्य साधारणपणे अनुकूल राहील. तसेच शनीची 10वी दृष्टी तुमच्या 1म स्थानावर सतत राहील. त्यामुळे अस्वास्थ्यकर खाण्याची सवयी टाळा. थोडक्यात सांगायचे झाल्यास जर तुम्ही योग्य
आणि जीवनशैलीचा अवलंब केला तर तुमचे आरोग्य चांगले राहील. षष्ठ स्थानाचा स्वामी असलेला शुक्र देखील 14 मेपर्यंत षष्ठ स्थानात राहील आणि त्यानंतर सप्तम स्थानात प्रवेश करेल. यामुळे तुमच्या आरोग्याला कोणताही आधार मिळत नसल्याचे दिसत नाही. या परिस्थितीत दोन्ही ग्रहांची स्थिती तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल नसेल, परंतु गुरु तुमच्या बाजूने राहील. या व्यतिरिक्त आरोग्यासाठी जबाबदार असलेला सूर्यग्रह देखील शुभफळे देईल. मे 2026 मासिक राशी भविष्यानुसार जर तुम्ही योग्य आहार आणि जीवनशैलीचा अवलंब केला तर तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. प्रेम आणि लग्न. प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या पंचम स्थानाचा स्वामी असलेल्या मंगळाची स्थिती महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. 11 मे नंतर मंगळ पंचम स्थानात प्रवेश करेल, जी तुलनेने चांगली स्थिती मानली जाते. महिन्याच्या सुरुवातीपासून 11 मेपर्यंत मंगळ शनीसोबत चतुर्थ स्थानात असेल, ज्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम प्रेमसंबंधावर होऊ शकतो. दरम्यान 11 मे नंतर मंगळ पंचम स्थानात स्वराशीत असेल. जरी मंगळांचे पंचम स्थानातील गोचर शुभ मानले जात नसले तरी स्वराशीत असणे हे खऱ्या प्रेमात असलेल्यांसाठी शुभ असेल. तुम्ही प्रयत्न केल्यास जोडीदाराची भेट शक्य होऊ शकते. तसेच तुमच्यासाठी नम्रता राखणे महत्त्वाचे असेल, कारण या महिन्यात पंचम स्थान आणि प्रेमाचा कारक शुक्र दोन्ही अनुकूल नाहीत. त्यामुळे सुरक्षित नातेसंबंध टिकवण्यासाठी कमी वेळा भेटणे आणि बोलणे उत्तम राहील. अन्यथा मर्यादा ओलांडल्याने किंवा जास्त बोलल्याने तुमच्या प्रेमजीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो. साखरपुडा किंवा विवाहासंबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना साधारण राहील. वैवाहिक जीवनासाठी मे महिना लक्षणीयरित्या चांगला असेल, कारण सप्तम स्थानाचा स्वामी बुध तुमचा पाठिंबा मिळवेल. त्याचवेळी गुरु अनुकूल परिणाम देण्याचा प्रयत्न करेल, तर शुक्र आणि मंगळ तसे करणार नाहीत. या ग्रहस्थितीवरून असे सूचित होते की तुमच्या वैवाहिक जीवनात मोठ्या समस्या येणार नाहीत. तरीही लहान सहान समस्या टाळण्याचा प्रयत्न करा. कुटुंब. तुमच्या दुसऱ्या घराचा स्वामी असलेला शनी या महिन्यात फारशा चांगल्या स्थितीत नाही. तसेच शनीच्या चौथ्या घरातील गोचरही शुभ मानले जात नाही. शिवाय चौथ्या घरात शनी आणि मंगळाची युती 11 मेपर्यंत सुरू राहील, जी केवळ कौटुंबिक आणि घरगुती जीवनासाठीच नव्हे तर वैयक्तिक बाबीसाठीही कमजोर मानली जाते. त्यामुळे या महिन्यात दुसऱ्या घराच्या स्वामीची स्थिती अनुकूल राहणार नाही. त्याचवेळी या महिन्यात कोणताही ग्रह दुसऱ्या ग्रहावर दीर्घकाळ प्रभाव टाकणार नाही. म्हणून जर तुम्ही वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले तर ते सुटू शकतात. विशेषतः 11 मे नंतर परिस्थिती बरीच चांगली असू शकते. मे महिना कौटुंबिक जीवनासाठी फारसा अनुकूल दिसत नाही. त्यामुळे हा महिना धनु राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक आणि घरगुती जीवनासाठी विशेष चांगला नसेल, म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. जर कुटुंबातील सदस्य एखाद्या गोष्टीवरून नाराज असतील तर त्या गोष्टीचे मोठे प्रकरण करण्याऐवजी आदराने त्यांना शांत करण्याचे प्रयत्न करा. त्याचप्रमाणे जर घरातील वस्तू खराब होऊ लागल्या तर काही दिवस मर्यादित साधनामध्ये काम चालवण्याचा प्रयत्न करा. 11 मे नंतरच त्या दुरुस्त करून घेणे किंवा नवीन वस्तू खरेदी करणे उत्तम राहील. उपाय आहेत. वडाच्या झाडाच्या मुळावर गोड दूध अर्पण करा आणि तेथील ओली माती आपल्या नाभीला लावा. सूर्यदेवाला नियमितपणे जलाभिषेक करा. मुलींची पूजा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.